सद्गुरू जनार्दन स्वामींची ज्या ठिकाणी महानिर्वाण झालं आहे तिथं त्यांची प्राणज्योत आहे. ती ज्योतिरूपानं अजूनही आहे. अजूनही ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, शुद्ध भावनेने आणि त्यांच्यावर श्रद्धा आहे, प्रेम आहे, तर त्यांना स्वप्नसुद्धा मंत्रानुग्रह स्त्रियांनासुद्धा मिळालेला आहे. आणि म्हणून एवढं तर आपल्याला शक्य नाही, म्हणून बाबाजींच्या महानिर्वाणानंतर जनार्दनाय नमः, जनार्दनाय नमः, जनार्दनाय नमः हा मंत्र जनार्दन स्वामींनी आपल्याला दिला असं मानायचं. माळ घ्यायची, हातातलं कंगन किंवा कडं घ्यायचं, विभूती घ्यायची, विंत्यनिवेदीचं पुस्तक घ्यायचं, बाबाजींचा फोटो घ्यायचा, समाधीच्या पादुकार ठेवायचा, पादुकाला कान लावायचे आणि हा मंत्र जपायचा. हा मंत्र सर्वांना जपता येतो, सर्वांसाठी आहे. कोणाकडून मंत्र घ्यायची गरज नाही, असा महापुरुष होणे नाही. तेच आपले गुरु आहे. कोणी जरी मंत्र दिलं, ठीक आहे तुमचं असं, कोणी असं, मी असं जनार्दन स्वामीचंच म्हणतो असं काही नाही. तुम्हाला कोणीतरी मंत्र दिला असेल, तुमचे गुरुदेव कोणीतरी असेल, वेगळ्या संप्रदायाचे असतील, कोणतं असेल, पण अनुष्ठानाला तुम्ही तोच मंत्र जपला पाहिजे जो आपल्या गुरुदेवाने आपल्याला दिला. तुम्ही याच्या अगोदर कोणाचा अनुग्रह घेतला असेल, संप्रदायाचं कोणी रामकृष्ण हरी म्हणा, कोणी नमशिवाय म्हणा, हरिस्मरणम म्हणा, जय हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, कोणाचं जरी घेतला असेल तर त्या गुरुदेवांना गौण मानू नका. व्यक्तीपेक्षा त्यांचं व्यक्तित्व महत्त्वाचं आहे, व्यक्तीपेक्षा त्याचं वक्तृत्व महत्त्वाचं आहे. आणि वक्तृत्वानंच आपल्याला ते जे सांगतात त्यानंच आपलं कल्याण होणार आहे. एखाद्या वेळेस व्यक्तीपासून कल्याण नाही होऊ शकत, पण त्यांनी जे सांगितलं त्याच्यापासून तसं जर वागलं तर आपलं कल्याण होऊ शकतं. नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून माळ घ्यायची, बाबाजींच्या कुट्यासमोर जायचं, तिथं त्या समाधीच्या पादुकावर माळ ठेवायची, कडं ठेवायचं, ओम जनार्दनाय नमः. नाहीच कोण ग्रामीण भागातला असेल, अवघड वाटत असेल हा मंत्र, तर जय जनार्दन म्हणा. कोणत्याही स्त्रियांना, पुरुषांना, सर्वांना, लहान थोरांना, कोणत्याही या रे लहान थोर, याती भलती नारी नर, सगळ्याला, कोणत्याही जाते धर्माचा तर भागच नाही, सर्वांना हा मंत्र जपता येतो. कोणता? जनार्दनाय नमः. जनार्दन अक्षरे चार अमा भक्तांचे माहेर, जनार्दन अक्षरे चार अमा भक्तांचे माहेर. त्या मंत्रानं आपलं कल्याण होणार आहे. जनार्दन हा मंत्र फार सोपा आहे. जनार्दन हे नाव भगवान नारायणाचं पण आहे. अभ्यास करून बघा. सगळ्या देवतांचे काहीचे 1000 नाव आहेत, काहीचे 108 नावं आहेत. भगवान शंकराचे 108 नावं आहेत, 1000 नावं आहेत. त्याच्यामध्ये जनार्दन नाव भगवान शंकराचं पण आहे. भगवान नारायणाचं, पांडुरंगाचं सुद्धा हरिपाठात, पंचरत्न हरिपाठात बहुतेक ठिकाणी जनार्दनाचं नाम आलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी जनार्दनाचं नाव आलेलं आहे. सूर्यनारायणाच्या मंत्रामध्ये सुद्धा जनार्दन नाव आहे. गणपतीच्या मंत्रामध्ये सुद्धा जनार्दनाचं नाव आहे. आणि भगवतीच्या नावामध्ये सुद्धा जय जगदंब, 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 जय जगदंब. सगळ्या देवामध्ये. म्हणून जनार्दन हे काही नाव वेगळं नाही. तुमची ज्या देवतेवर श्रद्धा असेल त्या देवतेचं हे नाव आहे असं समजा. आहेच. कोणाची भगवतीची भक्ती असेल, कोणाची गणेशाची असेल, कोणाची पांडुरंगाची असेल. किती ठिकाणी हरिपाठामध्ये जनार्दनाचं नाव आलं आहे. कुठे असो, हा मंत्र महामंत्र आहे देव. जनार्दन जनार्दन मंत्र सोपा, जनार्दन जनार्दन मंत्र सोपा. चुकतील जन्म मरणाच्या खेपा, चुकतील जन्म मरणाच्या खेपा. ओम जनार्दनाय नमः मंत्र सार, ओम जनार्दनाय नमः मंत्र सार.
मंत्र घ्यायचा, आसनावर बसायचं, विशेषतः पूर्वाभिमुख दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. वेगवेगळ्या दिशेचे वेगवेगळ्या देवता आहे. देव किती पावन क्षेत्र हे. सद्गुरू जनार्दन स्वामीची अत्यंत कृपा आहे आपल्यावर, तुमच्यावर, आमच्यावर सर्व, की कुंभमेळ्याची भूमी आहे. हजारो साधू संत हजारो वर्षापासून या भूमीमध्ये आलेले आहेत. इथं अनेक प्रकारचे यज्ञ, याग, जप, तप, अनुष्ठान, ऋषीमुनींची भूमी आहे. शिवाय आणखीन पुण्यशलीली गंगामाई वाहते. त्या गंगामाईच्या उत्तर तीरावर आपण आहे. आपल्या आश्रमाचं काय वर्णन करावं. तुम्हाला जर याचं चांगलं वर्णन ऐकायचं असेल, तुम्ही जर अभ्यासू असाल तर श्रीमद भगवद्गीतेचा 6वा अध्यायाचा कुठं अनुष्ठान करावं, अनुष्ठानासाठी कोणती जागा पवित्र आहे, एखादे पुण्य सलिली नदी असावी, गंगामाई, तीर्थक्षेत्र असं, प्रभू रामचंद्राचे पदस्पर्शन पावन झालेली भूमी आहे. त्या तीर्थक्षेत्रावर पुण्यपावन कार्य झालेलं पाहिजे. यज्ञ याग होतात. अनेक प्रकारचे ऋषीमुनींनी तपस्सली, हिला तपोवन म्हणतात. आणि म्हणून देह अशा प्रकारची पवित्र पावन भूमी आहे. प्रत्यक्ष रामराय या ठिकाणी थांबलेले आहे. प्रत्यक्ष रामरायांनी याच कपिलगंगा, ही आपल्याला सिंधी ओळ म्हणत होतो पूर्वी, ही कपिलगंगा नदी आहे. या नदीच्या तीरावर भगवान श्रीरामांनी, श्री लक्ष्मणांनी 5 प्रश्न विचारले देवाला, आणि त्याचं ज्ञानार्जन या भूमीमध्ये झालं आहे. आणि अशी पवित्र पावन भूमी आहे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी श्री लक्ष्मणाला जे ज्ञान दिलं ती ज्ञानभूमी आहे. म्हणून या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींनी शेवटचा श्वास घेतला.